आवाज वगैरे काढता येईल का? हा, ते कुत्र कसं भोकत तुम्हाला दाखवतो मी आता. तुमचं नाव सांगा, कुठून आलाय ते पण सांगा. माझं नाव दत्ता तांगडे आणि मी पैठण तालुका दावरवाडीहून आलेलो आहे. बर, तर आज तुम्ही कीर्तनाला उपस्थित होतात. कीर्तन तुम्ही या ठिकाणी ऐकलंय, पण एक महाराज कीर्तनाच्या माध्यमातून तो बोलतोय की मी महाराज आहे आणि तो पाटलांच्या विरोधात वक्तव्य करायला लागतो. त्याच्या संदर्भात काय बोलाल तुम्ही? तो मला तरी वाटतं तो महाराज बिराज काही नाही आहे. तो पाटलावर एक सोडलेला कुत्रा आहे तो, आणि तो वायफट बोललेला आहे. पाटलाविषयी नालायकपणाची भाषा त्यांनी वापरलेली आहे. त्याला काही महत्त्व द्यायचं नाही आहे. तशी कुत्री शासनाची लईच, मला तरी वाटतं तो सरकारचाच एक शासनाचाच तो कुत्रा सोडलेला असावा, पण ते चांगलं नाही आहे. मराठा समाजाचं नुकसान करू नये त्या माणसाने. बरं, तुम्हाला काय वाटतंय त्यांच्याविषयी? मला पाटलाविषयी एकदम बरं वाटतंय, पण ते आज तसं काही बोलायला नव्हतं पाहिजे. त्याच्यामुळं आम्हाला बेकार वाटलं. बरं, ते आता जर हे म्हणतात की बाबा ते पाळलेला कुत्रा आहे, तर पाळलेल्या कुत्र्याचा आवाज वगैरे काढता येईल का? हा, ते कुत्र कसं भोकत तुम्हाला दाखवतो मी आता. हा बावस्करचा आवाज आहे का? ते कुत्रे ते सोडलेले आहे ना, ते असे भोकते. म्हणजे फेकले ते कुत्रे असे भोकते. बघा, ते आलं ते कुत्रे असे जर कुटके फेकले ते असे भोकते. एकदा परत अगदी आवाज काढा. हे सदावरती काय? बारसकर आला.